मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली खरी, मात्र 2 महिन्याचे हप्ते एकाच वेळी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा केले। त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये सध्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये अशी अफवा पसरवण्यात आली आहे की ही आलेली रक्कम वेळीच काढली नाही तर ती रक्कम परत जाऊ शकते। त्यामुळे घाबरलेल्या लाडक्या बहिणींनी भल्या पहाटे बँकेसमोर नंबर लावून एकच गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। दरम्यान या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशे आहे। साहेब, काय सांगाल तुम्ही? भल्या पहाटे बँकांसमोर लाडक्या बहिणी रांगा लावतात, त्यांच्यामध्ये कुठेतरी एक अफवा पसरवण्यात आलेली आहे, कसं बघताय? यवतमाळ जिल्ह्याचे सर्वचे सर्व जे माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये 3000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत आणि आपले जिल्ह्यामध्ये सर्व बँकर्सकडे सफिशियंट कॅशसुद्धा उपलब्ध आहे। तसेच मी सर्व लाभार्थ्यांनासुद्धा विनंती करणार आहे की हे पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये जे राहणार आहे त्यांची कोणती कपात किंवा परत घेण्याचे कोणते प्रश्न याचा उद्भवसुद्धा होत नाही। तर मी सर्व लोकांना परत रिक्वेस्ट करणार आहे की अशी कोणती गर्दी अवॉइड करा आणि बँक अकाउंटमध्ये जे पैसे आहेत ते तुम्ही तुमचे त्या ठिकाणी राहणार आहेत त्याच्याबद्दल कोणी काळजी करू नये। नेमका आपल्या जिल्ह्यामध्ये 4,68,000 लाडक्या बहिणींनी अर्ज केला होता, त्यापैकी किती लाडक्या बहिणी यामध्ये अपात्र ठरलेल्या आहेत? आपण जवळपास 99% अर्ज आहेत ते पात्रच केलेले आहेत। फक्त जे उरलेले 1% आहेत त्यांचे अर्जामध्ये सुद्धा पण काहीतरी उणिवा राहिलेले आहेत, म्हणजे कोणते डॉक्युमेंट वगैरे सोबत जोडले नाही किंवा आधार कार्ड नंबर वगैरे सोबत लावला नसेल तर फक्त त्या लोकांचे अर्ज आम्ही लाभार्थ्यांकडे परत रिटर्न केलेले आहेत। याच्या व्यतिरिक्त सर्वचे सर्व अर्ज आहेत ते आपण पात्र केले, त्यांच्या अकाउंटमध्ये पैसेसुद्धा वितरित झालेले आहेत। तसेच नवीन पोर्टल आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये 95,000 नवीन अर्ज प्राप्त झालेले आहेत, त्यांचीसुद्धा स्क्रुटनी सुरू आहे आणि त्या सर्व लाभार्थ्यांनासुद्धा 31 ऑगस्टचे आधी त्यांचेसुद्धा इन्स्टॉलमेंट त्यांच्या अकाउंटमध्ये आम्ही ट्रान्सफर करणार आहोत। आपल्या जिल्ह्यामध्ये बरेचसे महिला जे आहे अजूनही या योजनेचा लाभ घेण्याचं बाकी आहे, त्यांनी अर्ज केलेले नाही। त्यातच महिलांमध्ये अफवा ज्यावेळेस पसरल्यामुळे दोन्ही अर्ज करणाऱ्या आणि लाभ घेणाऱ्या दोघांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। त्यातच अर्ज करताना सर्वे डाऊन होत असल्याची ओरड होत आहे। तुम्ही या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत काही? सर्व्हरची तक्रार आधी होती आपल्याकडे, पण मागचे 3 ते 4 दिवसापासून आम्ही पण कंटिन्यूस मॉनिटर करत आहोत। सर्व्हरचा थोडाफार इश्यू कुठे येऊ शकतो, पण ओव्हरऑल सर्व्हर आपलं चांगल्या पद्धतीने चालू आहे। त्या ठिकाणी आम्ही जवळपास मागचे 2 दिवसामध्ये 15,000पेक्षा जास्त अर्जांची स्क्रुटनी करून त्यांनासुद्धा पात्र करून पुढे स्टेटकडे पाठवलं आहे। तर पोर्टलबाबतच्या किंवा योजनेबाबत कोणतेही जे अफवा आहे त्याच्यावर कोणी विश्वास करू नये। आपल्या जिल्ह्यामध्ये आम्ही 100% सर्व लाभार्थ्यांची सॅच्युरेशनची सुद्धा ड्राईव्ह प्लॅन केलेली आहे। त्याच्यासाठी नगर परिषद, ग्रामपंचायत आणि तालुका स्तराचे सर्व अधिकारी याच्यामध्ये काम करत आहे। तर सर्व लोकांनी कोणतेही अफवावर विश्वास न करता या योजनेचे अर्ज करायचे आहे आणि त्याच्यामध्ये जे लाभ आहे ते पण त्यांच्या अकाउंटमध्ये तसेच राहणार आहे। नक्कीच यवतमाळ जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं लाडक्या बहिणी पैसे काढण्यासाठी गर्दी करताय, या भीतीपोटी की आपल्या खात्यामध्ये जमा झालेली रक्कम परत जाईल या भीतीपोटी महिला मोठ्या प्रमाणात गर्दी करताय। मात्र ही रक्कम तुमचीच आहे आणि तुमचीच असणार, त्यामुळे या अफवावर विश्वास ठेवू नका, अशा पद्धतीचं आवाहन यवतमाळचे जिल्हाधिकारी पंकज आशे यांनी केलं आहे। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।